सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. तर बघा, आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सर्वांना साधा आणि एक सोपा उपाय करायचा आहे. हा उपाय का करायचा आहे तर आपल्या जीवनातील अडचणी असतील त्यामध्ये बघा, शिक्षणासंबंधी अडचणी असतील, काही विवाहातील अडचणी असतील किंवा आपल्या संसारातील अडचणी असतील, आर्थिक प्रगती होत नाही किंवा खूप कष्ट करून सुद्धा आपल्या कष्टाला यश मिळत नाही आहे, आपली मुलं खूप त्रास देतात किंवा मग आरोग्यासंबंधी अडचणी असतील, तर या अडचणींना दूर करण्यासाठी आपल्याला आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभ दिवशी एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला दिवसभरामध्ये सकाळी 6 वाजलेपासून ते रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता. तर या दिवशी काय करायचं आहे, एक सुपारी घ्यायची आहे, ती आपल्या गुरूंना अनुसरून घ्यायची आहे. म्हणजे ज्यांना कोणाला आपण गुरु मानतो, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळा गुरु असतो. तर स्वामी समर्थ महाराजांना असो किंवा दत्त महाराजांना असो, तर एक अशी सुपारी त्या गुरूंना अनुसरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर पिवळा रंगाचा कपडा आपल्याला परिधान करायचा आहे. त्याच्यानंतर बघा, त्या सुपारीवर हळद आणि कुंकू लावायचे आहे. एक पिवळ्या फुलांचा हार तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक हळदीने ओवलेला धागा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि तो फुलांचा हार आणि हळदीने ओवलेला धागा त्या सुपारीला तुम्हाला अर्पण करायचा आहे. सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे, दिवाला नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे सुपारी वगैरे घेऊन त्याच्या हळदी कुंकू लावून हा हार आणि हळदीने ओवलेला धागा तुम्हाला त्या सुपारीला अर्पण करायचा आहे. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला एक मंत्र मी सांगते, तर त्या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. तर मंत्र असा आहे, ओम ब्रूम बृहस्पतये नमः. तर हा मंत्र जो आहे, तर हा गुरुग्रहाशी संबंधित हा मंत्र आहे. तर या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे. तर आणि जप झाल्यानंतर ती सुपारी लक्ष्मी देवीच्या पूजास्थळी तुम्हाला ठेवायची आहे. जिथे कुठे आपली देवपूजेमध्ये लक्ष्मी देवीचा फोटो वगैरे असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला ती सुपारी ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्या गुरूंच्या चरणी, म्हणजे आपण ज्यांना कोणाला गुरु मानतो, स्वामी समर्थ महाराज असो, दत्त महाराज असो, तर त्यांचा फोटो असेल तर त्या फोटो पुढे तुम्हाला एक फळ म्हणजे केळी वगैरे असं एक फळ, त्याच्यानंतर पिवळी मिठाई किंवा मग तुम्हाला जी अवेलेबल होईल ती मिठाई तुम्हाला दक्षिणा स्वरूपात अर्पण करायची आहे. तर अशी ही साधी आणि सोपी सेवा तुम्हाला आजच्या या दिवसामध्ये करायची आहे. तर माहिती आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.